आकाशवाणी नागपूर. मेधा नांदेडकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत मध्य पूर्व युरोप आर्थिक कॉरिडॉर प्रादेशिक आणि जागतिक व्यापारात क्रांती घडवेल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मुंबईत आयोजित तिसऱ्या ग्लोबल मेरीटाईम इंडिया शिखर परिषदेत प्रतिपादन. सर्वोच्च न्यायालयानं समलैंगिक विवाहाला मान्यता देण्यास दिला नकार. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज 69वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरित. आणि 6 लाखांचं बक्षीस असलेल्या जहाल नक्षल्याला गडचिरोली पोलिसांनी केली अटक. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मुंबईत आयोजित तिसऱ्या ग्लोबल मेरीटाईम इंडिया शिखर परिषदेचं दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन केलं. भारत मध्य पूर्व युरोप आर्थिक कॉरिडॉर प्रादेशिक आणि जागतिक व्यापारात क्रांती घडवेल असं ते यावेळी म्हणाले. G20 नेत्यांच्या परिषदेदरम्यान भारताच्या पुढाकारानं आर्थिक कॉरिडॉरचा निर्णय घेण्यात आला असून यामुळे लॉजिस्टिकचा खर्च कमी होईल, पर्यावरण संवर्धनाला मदत होईल आणि मोठ्या संख्येनं रोजगाराची निर्मिती होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या प्रकल्पामध्ये पुढल्या पिढीच्या मेगा पोर्ट्सची उभारणी, आंतरराष्ट्रीय कंटेनर वाहतूक बंदर, बेटांचा विकास आणि मल्टी मॉडल हबचा विस्तार यासह इतर उपक्रम राबवले जातील अशी माहिती त्यांनी दिली. पंतप्रधानांनी आज 18,800 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचं लोकार्पण आणि पायाभरणी केली. तसंच 7,16,000 कोटी रुपयांच्या जागतिक आणि राष्ट्रीय भागीदारीच्या सामंजस्य करारांचं लोकार्पण केलं. राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय बंदरे, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यावेळी उपस्थित होते. तरुणांना रोजगाराची संधी तसंच ग्रामीण विकासाला चालना देण्यासाठी प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र ही संकल्पना असून गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाराष्ट्रातील 500 ग्रामपंचायतींमध्ये सुरू करण्यात येणार आहेत अशी माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली. मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मंत्री लोढा म्हणाले की महाराष्ट्रातील 28,000 ग्रामपंचायतींमध्ये आजवर एकही कौशल्य विकास केंद्र नव्हतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार 500 ग्रामपंचायतींमध्ये कौशल्य विकास केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 19 ऑक्टोबर रोजी पंतप्रधानांच्या हस्ते त्याचं उद्घाटन होणार आहे. रोजगारासाठी तरुणांचे गावातून शहरात स्थलांतर होऊ नये त्यादृष्टीनं या कौशल्य केंद्रांची संकल्पना महत्वाची असून भविष्यात राज्यातील या केंद्रांची संख्याही वाढवण्यात येईल असंही लोढा म्हणाले. राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांसाठी उर्वरित कालावधीत म्हणजे 20 ऑक्टोबर 2023 पर्यंत नामनिर्देशन पत्र सादर करण्याची वेळ दुपारी 3 ऐवजी सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत वाढवण्यात आली आहे असं राज्य निवडणूक आयोगाकडून प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवण्यात आलं आहे. नामनिर्देशन पत्रासोबत सादर करावयाचे घोषणापत्र संगणक प्रणालीद्वारे भरले जात होते, मात्र त्याची प्रिंट काढताना तांत्रिक अडचणी येत असल्याच्या तक्रारी आयोगाकडे प्राप्त झाल्या होत्या. त्या अडचणी आता दूर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे नामनिर्देशन पत्र सादर करण्याच्या उर्वरित 20 ऑक्टोबर 2023 या कालावधीतील मुदत सकाळी 11 ते दुपारी 3 ऐवजी आता सकाळी 11 ते सायंकाळी 5:30 अशी करण्यात आली आहे. अन्य प्रक्रिया पूर्व घोषित कार्यक्रमाप्रमाणे पार पडेल. समलिंगी व्यक्तींमधल्या नात्याला विवाह म्हणून कायदेशीर मान्यता द्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला. सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालच्या 5 सदस्यीय पीठापुढे 18 एप्रिलपासून या प्रकरणी सुनावणी सुरू आहे. विस्तृत युक्तिवादानंतर 11 मे रोजी या घटनापीठानं यावरचा निर्णय राखून ठेवला. आज घटनापीठातल्या न्यायाधीशांनी निकालपत्रक जाहीर केलं. सरन्यायाधीशांनी त्यांच्या निकालपत्रात म्हटलंय की विशेष विवाह कायद्यातल्या तरतुदी रद्द किंवा दुर्लक्षित करता येणार नाही. मात्र समलिंगी व्यक्तींच्या हक्कांबाबत निर्णय घेण्यासाठी केंद्र सरकार एक समिती स्थापन करेल असं सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सांगितलं. याची नोंद सरन्यायाधीशांनी या निकालपत्रात केली आहे. या घटनापीठात न्यायमूर्ती किशन कौल, न्यायमूर्ती रवींद्र भट, न्यायमूर्ती हिमा कोहली, न्यायमूर्ती PS नरसिंहा यांचा समावेश होता. निकालाच्या शेवटी न्यायालयानं 3 विरुद्ध 2 मतांनी समलिंगी विवाहांना मान्यतेची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली.
तसंच लग्न करणं हा मूलभूत अधिकार नसल्याच्या मुद्द्यावर 5ही न्यायमूर्तींनी सहमती दर्शवली आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज नवी दिल्लीत 69वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान केले. अल्लू अर्जुनला पुष्पा द राईजसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार मिळाला. मिमी या चित्रपटासाठी कृती सॅनॉन आणि गंगूबाई काठियावाडी या चित्रपटासाठी आलिया भट्ट यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला. पल्लवी जोशी यांना काश्मीर फाईल्ससाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री पुरस्कार मिळाला आणि पंकज त्रिपाठी यांना मिमीसाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता पुरस्कारानं गौरवण्यात आलं. RRRनं उत्तम लोकप्रिय चित्रपटासाठी पुरस्कार मिळवला आणि विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित काश्मीर फाईल्सला राष्ट्रीय एकत्रीकरणावरील सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी नर्गिस दत्त पुरस्कार देण्यात आला. वहिदा रहमान यांना प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. माधवन दिग्दर्शित रॉकेटरी द नाम्बी इफेक्टला 2021चा सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म पुरस्कार देण्यात आला. श्री शी लखेरा दिग्दर्शित एक था गावला सर्वोत्कृष्ट वैशिष्ट्यीकृत चित्रपट पुरस्कार देण्यात आला. यावेळी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी भारत हा आशयघन चित्रपटांचं हब बनत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. यावर्षीचा 56वा आद्य नाटककार विष्णुदास भावे गौरव पुरस्कार प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांना जाहीर झाला आहे. सुवर्णपदक, 25,000 रुपये रोख, स्मृतिचिन्ह आणि शाल श्रीफळ असं पुरस्काराचं स्वरूप आहे. गेली 4 दशकं प्रशांत दामले रंगभूमी, चित्रपट आणि छोटा पडदा अशा विविध माध्यमात अभिनय करत आहे. स्वातंत्र्य प्राप्तीच्या अमृत महोत्सवानिमित्त सुरू झालेलं मेरी माटी मेरा देश अभियान आता अखेरच्या टप्प्यात पोहोचलं आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून अमृत कलश यात्रेच्या माध्यमातून ठिकठिकाणची माती गोळा करण्यात आली आहे. केंद्र आणि राज्य सरकारांचे विविध विभाग, पोलीस दल, नेहरू युवा केंद्र संघटना आणि इतर संस्था संघटनांच्या वतीनं देशभरातल्या 300हून जास्त विकासखंडांमध्ये ही मोहीम राबवण्यात आली असल्याचं केंद्रीय सांस्कृतिक कार्य मंत्रालयानं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. या मोहिमेदरम्यान या सर्व विकासखंडांमध्ये वीरों को नमन अभियानाअंतर्गत गावोगावी शहीदांना आदरांजली वाहणारे शिलाफलक बसवण्यात आले. घरोघरी जाऊन स्थानिक माती आणि मुठभर तांदूळ अमृत कलशात गोळा करण्यात आले. हे सर्व अमृत कलश राजधानी नवी दिल्लीतल्या अमृत वाटिकेत गोळा होतील. कर्तव्यपथावर उभारण्यात येत असलेल्या अमृत महोत्सव स्मारकातल्या या वाटिकेत ही सर्व माती एकत्र अर्पण केली जाईल. आझादी का अमृत महोत्सव या महाकाय अभियानाअंतर्गत देशभरात 2 लाखांहून जास्त कार्यक्रम आयोजित करण्यात आले. वाशिम शहरात आज मेरी माटी मेरा देश अभियानाअंतर्गत अमृत कलश यात्रा काढण्यात आली. या यात्रेत जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, प्रशासनातले अधिकारी, कर्मचारी आणि विविध शाळेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा इथल्या गिरिजन कनिष्ठ महाविद्यालयात किशोरवयीन विद्यार्थ्यांसाठी भरडधान्य आणि किशोरवयीनांचे आरोग्य या विषयावर डॉ. मोतीलालजी राठी जनस्वास्थ्य जनजागृती कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली. गडचिरोली जिल्ह्यात झालेल्या 2 चकमकी आणि 2 नागरिकांच्या हत्येत सहभागी राहिलेल्या आणि नक्षल्यांना स्फोटकांसह अन्य साहित्य पुरवठा करणाऱ्या जहाल नक्षलवाद्यास विशेष अभियान पथक, गट्टा पोलीस मदत केंद्रातील पोलीस आणि केंद्रीय राखीव दलाच्या जवानांनी आज सकाळी जाजावंडी दोड्डूर परिसरातून अटक केली. मेस्सो गिल्लू कवडो असं अटकेतील नक्षल्याचं नाव असून तो एटापल्ली तालुक्यातील रेखा भटाळ येथील रहिवासी आहे. राज्य शासनानं त्याच्यावर 6 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं. हवामान. विदर्भातील नागपूर, यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. भारत मध्य पूर्व युरोप आर्थिक कॉरिडॉर प्रादेशिक आणि जागतिक व्यापारात क्रांती घडवेल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मुंबईत आयोजित 3ऱ्या ग्लोबल मेरीटाईम इंडिया शिखर परिषदेत प्रतिपादन. आणि 6 लाखांचं बक्षीस असलेल्या जहाल नक्षल्याला केली गडचिरोली पोलिसांनी अटक. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.